हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम जय जय राम करावा विचार शरण शरणाजी करावा विचार शरण शरणाजी करावा विचार शरण शरणाजी करावा विचार शरणाजी करावा विचार शरण शरणाजी करावा करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत सकळ नाशिवंत देहा जाणार सकळ करावया पार भव करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य का तो काळ सावधान नाशिवंत देहा जाणार सकळ नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य का तो काळ सावधान नाशिवंत देहा जाणार सकळ नाशिवंत देहा जाणार सकळ संत समागमे घरोनी आवडी संत समागमे घरोनी आवडी संत समागमे घरारी आवडी संत समागमे घरारी आवडी करावी तातडी परमार्था करावी तातडी परमार्था नाशिवंत देहा जाणार सकळ नाशिवंत देहा जाणार सकळ करावी तातडी परमार्था करावी तातडी परमार्था नाशिवंत देहा जाणार सकळ नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य का तो काळ सावधान नाशिवंत देहा जाणार सकळ नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य का तो काळ सावधान नाशिवंत देहा जाणार सकळ नाशिवंत देहा जाणार सकळ तुका म्हणे हो लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे हो लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे डोळे धुरे बरोने राहो डोळे धुरे बरोने राहो नाशिवंत देहा जाणार सकळ नाशिवंत देहा जाणार सकळ बरोने राहो डोळे धुरे बरोने राहो नाशिवंत देहा जाणार नाशिवंत देहा जाणार आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य का तो काळ सावधान नाशिवंत देहा जाणार सकळ नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य का तो काळ सावधान नाशिवंत
करवा विचार
सावधान आयुष्य 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 काल सावधान आयुष्य Ah
क्षणक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य घातो काळ सावधान संत समागमे धरोनी आवडी मोकळा करावा धरोनी आवडी करावी तातडी परमार्था किंवा करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य घातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य घातो काळ सावधान पांडुरंगा गुरु प्रथमा नमन पांडुरंगा गुरु प्रथमा नमन पांडुरंगा गुरु प्रथमा नमन पांडुरंगा गुरु प्रथमा नमन दूसरे चरण संगाचिया दूसरे चरण संगाचिया दूसरे चरण संगाचिया चंचल मादारे कथे जावे सार मादारे कथे जावे सार मादारे कथे जावे सार समचरण सरोजन सांदेदांबुदाभं जगन्निहितपाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कुंजनेत्रं सदैवदहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चला ध्यान मूलम गुरुर्मूर्ति पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरुर्पदम गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं आदित्यं समाधितवतं नमामि शुचिः शीलः समदक्षः
सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कैलासवासी जनार्दन रंगनाथ पाटील बराळे यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण, त्यांचे चिरंजीव कैलासवासी कचरू जनार्दन बराळे, बाबुराव जनार्दन बराळे, नातू सतीश कचरू बराळे, रवींद्र कचरू बराळे, सुभाष बाबुराव बराळे, नाथ सुनंदा दत्तात्रय काळे, सोनाली विलास रोठे, समस्त बराळे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट मित्रगण, बाजा ठाणकर, ग्रामस्थ, परिसरातील भजनी मंडळ, गायकवादक मंडळ, महाराज मंडळी, सर्वांना धन्यवाद। कैलासवासी जनार्दन रंगनाथ पाटील बराळे यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण आहे। जनार्दन बराळे कोणाला माहीत नव्हते असं नाही आहे, फक्त बाजारमध्येच नाही, आजोबा सगळे खेड्यात माहिती होते। कुठं 10 वाजलं की 1000, श्राद्ध असलं की 1000। आणि सतत पायी चालत परवण असल्यामुळं एवढ्या वयापर्यंत आरोग्य त्यांनी टिकून ठेवलं। किती वय होतं त्यांचं? 95 पर्यंत। 95 पर्यंत जगले, पण ठणठणीत, कधी पाहिले जसे तसे, आजार माहिती नाही, काही खा, गोळ खा, काही खा। आता गोळ म्हटल्यानंतर फार अवघड आहेत, त्यांना कुठला आजार नाही, कधी डायबिटीज नाही, BP नाही। आरोग्य हे सर्वात मोठं धन आहेत महाराज। बाकीच्या धनाला काय करतात, कोणत्या दिशे अब्जे दिशे, गुलाबजाम खायची इच्छा झाली पण डायबिटीस, एक गुलाबजाम हातात घेतला आणि तोंडात टाकणार तेव्हा किचनमधून पत्नी पळतच आली, तुमची साखर 350च्या पुढं चाली आणि तुम्ही कुठं गुलाबजाम खाताय म्हणतात। हा मला फारच इच्छा झाली, तिने पाते जाणून ठेवलं, या सगळंच खाऊन टाका, मला तरी काय करायचं, तकलीफ होईल तुम्हाला होईल। हा म्हणला ठीक आहे, वांग्याची भाजी वाढ, वांग्याची भाजी खावी वाटते पण मुळव्यात, प्रवास इंडावा वाटतं पण मनक्यात घ्या। भोगे रोग भयं, भोगी रोगा जोडून या दिले आणि गा, दिले आणि गा, अरुजित हो गाता सकाळपासून, अरुजित हो गाता सकाळपासून, भोगे रोगा जोडून या दिले आणि गा, दिले आणि गा, अरुजित हो गाता सकाळपासून, अरुजित हो गाता सकाळपासून। भोगे रोगा जोडून या दिले आणि का, अरुचित हो का आता सकाळपासून, भोगात रोगाचं भय। संसार हा भयग्रस्त करणारा आहे, आरोग्य हे एक धन आहे, आणि त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ धन म्हणजे परमार्थ रूपी धन आहे। परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, देवाया जतन, देवाया जतन, उपाय लाभाते, उपाय
देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ एक धन आहेत, एक ज्ञानरूपी धन आहेत. विद्यारूपस्य पदकम प्रसन्न गुप्तम धनम विद्या भोग करी यशस्व करी विद्या गुरु नाम गुरु. विद्या नर रूपस्य पदकम प्रसन्न गुप्तम धनम. ज्ञान एक धन आहेत. न चोर हरियम न च राज हरियम भातृभाज्यम न च भारकारी व्यक्ते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधान. हे ज्ञानरूपी धन असं आहे. न चोर हरियम, चोर चोरी करीत नाही. न च राज हरियम, सरकारचा इन्कम टॅक्स नाही. बाकीच्या धनावर इन्कम टॅक्स, GST काय काय टॅक्स आहे, पण ज्ञानरूपी धनावर कोणताच टॅक्स लागू नाही. न भातृभाज्यम, भाऊ वाटा मागणार नाही. भाऊ म्हणणार नाही की तू आता MA पर्यंत शिकला, त्यातलं BA पर्यंत शिक्षण मला देऊन टाक. न भातृभाज्यम न च भार्य कार्य आहे, सांभाळताना त्रास नाही आणि दिल्याने कमी होत नाही ना. व्ययकृते वर्धते एव नित्यम. उलट ज्ञानरूपी धन असं आहे, दिल्याने वाढतं. मग विद्या धनम सर्वधनम प्रधानम. विद्यारूपी धन सर्वधनामध्ये श्रेष्ठ आहे. मी सांगितलं विद्यारूपी धन आहेत बघ, परमार्थरूपी धन आहेत, एक शरीर रूपी धन आहे. हे शरीर स्वास्थ्य म्हणजे ही धनच आहेत. बाकीच्या धनापेक्षा श्रेष्ठ धन आहे. म्हणून शरीर हे एक धन आहे, ते सुद्धा सांभाळलं पाहिजे. जवळजवळ 80-90% रोग मनुष्य स्वतः टाळू शकतो. खाणं पिणं संयमित असेल, शरीराला व्यायाम असेल. नुसतं खाऊन झोपा काढीत राहिल्यानंतर रोग होतात. शेतकरी सुद्धा आता आळशी होत चालले. मशिनरी निघल्या, UP बिहारचे मजूर येतात, घेतात. तो खर्च किती जमा घ्यायचा विचार सगळी बराबरी काय सगळं मजुरीतच चाललं. याला हिंडायची सवय झाली, त्याच्यामुळं शारीरिक कष्ट असले पाहिजे, स्वतःही कष्ट केले पाहिजे. स्वतः कष्ट घेत आपल्याबरोबर मजूर एक काम करील. आपण जर झोपून राहिलो त्यांना काय करायचं, त्यांना फक्त पैसे कमवायचे. आणि म्हणून शरीराला कष्ट असतील, हालचाल असेल, कारण हे हालचाल करणारं शरीर आहे. झाड असतं बघा, झाड एका जागेवर उभं आहे, त्याला काही रोगही होत नाही, ते एका जागेवरच आहेत. पण मनुष्याचं शरीर हालचाल करणारं शरीर आहे. या शरीराला हालचालच असली पाहिजे. नसेल हालचाल तर रोग होण्याची शक्यता असते. असो, कोणी रोगी असेल, निरोगी असेल, पण जायचं प्रत्येकाला आहे. हेही सत्य आहे. आणि केव्हा जावं लागेल सांगता येणार नाही, कोणत्या क्षणी जावं लागेल हे सांगता येणार. क्या जीवन की प्रक्रिया हाथों में लिया नहीं तेरा गा. साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देते ही रहे, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. ओठ म्हटल्यावर ठ म्हणायच्या अगोदर तिथं पोचावं लागेल महाराज. सावधान, सतत सावध राहावं. काही लोक ठेस लागल्यावर सावध, काही ठेस लागू नये म्हणून आधीच सावध राहतात. काही जीवनभर ठेसा खातच राहतात पण कधीच सावध होत नाही. क्षणाक्षणाला सावध असावा आणि विचार करावा. विचारा वाचून न पाविजे समाधान.
जीवनामध्ये समाधान पाहिजे असेल तर विचाराने वागावं लागेल. अविचारी माणसं कधीच समाधानी असू शकत नाही. तो शेतकरी असो का व्यापारी असो का नोकरीवाला असो, व्यापारात सुद्धा विचार करावा लागतो, तेजी मंदी पाहावं लागते. आता एकदा एक व्यापारी होता, भेटला आम्हाला, लागला रडायला. 15-16 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. का काय झालं, काय करावं म्हणले महाराज. 2000 क्विंटल हरभरे घेतले, 2500 रुपये क्विंटलने घेतले आणि घेतल्यावर त्याचा भाव 1700. आता कसं कव्हर करायचं म्हणले. कधी कधी असं होतं, माल घेतल्यानंतर भाव उतरतो ना. शेतकऱ्यांचं बऱ्याच वेळ होतं, कांदा विकून टाकतो मग भाव वाढतो. कधी कधी ठेवतो ते सळूनही जातात आणि भावही कमी होतो. होतं कधी कधी चढते. एकदा आम्ही इथं कांदे केले होते, चिकटाचा निघाला महापूर. ते कांद्याच्या साडीवरून परत भर पाणी. तिकडून कथा करून ते कांदे सडले, ते वायाला लागले. घाण वास, त्याला केळे पडायला लागले. उचलायला कोणी हातला कोणी तयार नाही देत, जे चिमालच नाही ना. कशा करता भाव वाढते म्हणून ठेवते ना. बऱ्याच वेळा असं होत असतं. हे विकल्यानंतर भाव वाढतो, नाही ते ठेवतो नंतर खराबही होऊन जातात. व्यवसायामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टी विचारपूर्वक पाऊल टाकावं लागतं, नाही तर नुकसान होतं. विचार संसारातही विचारच करावा लागतो. अविचारी मनुष्य नोकरीला जरी असला तरी पगार किती आहेत, खर्च किती आहेत याचा ताळमेळ असला पाहिजे. काही लोक आमच्याकडे तर महाराज काहीतरी सांगा, आशीर्वाद द्या. कशाचा आशीर्वाद द्यायचा, नाही आमच्या हातात पैसा टिकतच नाही. अरे बाबा, तू जमान खर्च विचार कधी कसं काय टिकल? तो तुला उत्पन्न किती येते, खर्च किती येते, ताळमेळच नाही, हातात पैसा टिकत नाही. तू कसं काय टिकल बरं? जेवढं आपल्याला उत्पन्न आहे त्या हिशोबाने खर्चाचं बजेट ठेवलं पाहिजे ना. हा अविचारी माणसाची परिस्थिती आहे. नाहीतर मग बघा, काही नोकरीला असतात पण शेवटच्या आठवड्यात पैसाच राहत नाही. पगार आला की पहिला आठवडा म्हणजे मग काय गोल्डन वीक, दुसरा आठवडा सिल्वर वीक, तिसरा आठवडा कॉपर वीक आणि चौथ्या आठवड्याला पाहुणे आले, चहा पत्तीला पैसे नाही. पत्नीला म्हणतो रद्दी वीक. आता विचाराने वागावं. पण कशाचा विचार करायचा? विचार करतात लोक, पण उचित विचार करावा ना. एक मनुष्य नेहमी दारात बसलेला असायचा. सकाळी सकाळी समोर गल्ली होती, त्या गल्लीतून काही म्हशी गाई जायच्या. एक मनुष्य त्या म्हशी घेऊन जायचा. त्या म्हशीचं असं गोल शिंग होतं एका म्हशीचं. तो शिंगाकडेच पाहायचा. बरेच दिवस शिंगाकडे पाहत राहिली. एक दिवस त्याच्या शिंगात डोकंच घातलं. त्या म्हशीच्या शिंगात डोकं घातलं. ते जाताना गेले, निघे ना ते डोकं. ती म्हैस लागली पाहायला, हा लागला रडायला, मोठा ओरडायला लागला. शेवटी गावकरी गोळा झाले, त्या म्हशीला धरलं. याचं डोकंच निघे ना. एक कोणी करवता ना ते कापायला, ते शिंग कापलं महाराज. ते म्हशीचं शिंग कापलं, मग याचं डोकं बाहेर काढलं. एक म्हणून काय मूर्ख माणूस, काही विचार तर करायचा. म्हशी अंगात डोकं कुठं घालीत असते का? आणि विचार 2 महिन्यामध्ये विचार करीत होतो म्हणजे डोकं घालायचं का नाही म्हणून. याला कोणता विचार म्हणता बरं? हा विचार नसतो, हा विचार आहे. पण विचार कोणता करायचा आहे? या संसाराबद्दल विचार करायचा आहे. करिता विचार, करिता विचार, करिता विचार, करिता विचार. तो हातड संसार, तो हातड संसार, तो हातड संसार, तो हातड संसार. ब्रह्मांडिका पार उल्लंघवे समर्थे, ब्रह्मांडिका पार उल्लंघवे समर्थे, ब्रह्मांडिका पार उल्लंघवे समर्थे, ब्रह्मांडिका पार उल्लंघवे समर्थे. करिता विचार, तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार उल्लंघवे सामर्थ्ये.
विचार केल्यावर लक्षात येईल हा संसार किती दृढ आहे. ब्रह्मादिकांना देखील स्वसामर्थ्याने तरुण जाता आलं नाही. आणि म्हणून विचार केल्यावर कळेल जिज्ञासा असं. जिज्ञासा निर्माण झाल्याशिवाय जाणण्याची इच्छाच निर्माण होणार नाही. जाणण्याची इच्छाच निर्माण झाली नाही तर जाणण्याच्या पलीकडे मनुष्य जाणार कसं. अगोदर जिज्ञासा निर्माण व्हावी. काय मी उद्धार पावे कृपा करील नारायण तुम्ही सांगा संत करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पारदंगवे सामर्थ्य. विचार करा कशाचा. काय उद्धार पावेन काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. जेव्हा जिज्ञासा निर्माण होईल हा भाव निर्माण होईल केव्हा माझा उद्धार होईल. केव्हा मी या भगवत भजनाला लागेल. केव्हा हे दुःख माझ्यापासून बाजूला. कारण प्रत्येक मनुष्य दुःखामध्ये होरपळतोय. त्रिविध तापाने होरपळतो. जो देखी सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा दुखिया सुखिया कोई दुखिया राजा दुखिया प्रजा दुखिया प्रजा दुखिया गर्भ दुखिया जो देखे दुखिया सुखिया कोई नहीं रे. जो देखे दुखिया जो देखे सो दुखिया बाबा जो देखे सो दुखिया राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी. कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहता होगा. थोड़े थोड़े सब दुखी सुखी श्याम के दा. एक वेळ करे या दुःखा वेगळे. या दुःखापासून वेगळं होण्याकरता काय करावं अशी जिज्ञासा जेव्हा निर्माण होईल तेव्हा विचाराला सुरुवात होते. कीर्तन म्हटलं की 50च्या पुढचे लोक जास्त का दिसतात. कारण विचाराला सुरुवात झाली. आता संसारात चटके बसून बसून होरपळून जाणीव व्हायला लागली ना. ठाऊकची आहे संसार दुःखाचा अनुभव घेतला. पती पत्नीचं जमत नसलं तरी एकमेकाला सोडता येत नाही. जमो का न जमो एकत्रितच लावं लागतं ना. जमत नसताना एकत्रित राहणं एवढं सोपं आहे का. राहिल्याशिवाय पर्याय काहींची सहन करायची कमाल आहे. आयुष्यभर सहन करतात ना. त्यामुळे काहींचा विचार करून करून डोकं मोकळं पटांगण झालं. सगळी केसाची गळती झाली ना. हे केलं ना वेगळ्या खुर्चीवर बस नाणीचे काय करायचं. मोजायचे का कापायचे. मोजणे इतकेच होते. हा म्हणला मोजायचे नाही कापायचे नाही. मग काय करायचे म्हणजे काळे करायचे. डोक्यावर पाहिजे काळे करायला. मोकळं झालं का. आमच्या माता भगिनींना असे टकलं का नाही पडत बरं. माणसालाच का पडत.
याचं कारण सांगू तुम्हाला. ज्या माता भगिनींचा एक स्वभाव आहे, काही अडचण आली काही झालं का शेजारीला सांगून मोकळे. ही तिला सांगते ती हिला सांगते, दोन्ही रडतात, हलक्या फुलक्यात आपल्या कामाला लागतात. त्याच्यामुळं ते काही फार विचार करते, माणसं विचार करतात कोणाला सांगतच नाही. मनातल्या मनात काही टेन्शन घेतात, पण ते दुःख नाही गाव. संसारामध्ये पटो का न पटो राहावंच लागतं. याचा अर्थ संसारामध्ये अशा प्रकारे जेव्हा मनुष्य दुःखाने होरपळायला लागतो आणि हळूहळू त्याला परमार्थ पटायला लागतो, तोपर्यंत 50शी उलटून जाते. म्हणून 50च्या पुढचे जास्त कीर्तन दिसतात. 50च्या अगोदर जे येतात ते भाग्यवान म्हणाले. कारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणी त्याग करेल ना. जेवण झाला घ्याना सुपारी, नाही म्हणे सुपारी त्याग केला. कधीपासून? म्हणजे दात पडल्यापासून. बघायचा त्याग, दात पडल्यापासून सुपारी त्याग केला. मग अशा प्रकारे विचार करावा. कशाचा विचार करायचा, केव्हा करायचा आहे? करू म्हणले केव्हाही. वय झाल्यावर सगळे कामधंदे सगळे अडकून. काही लोक म्हणतात महाराज आमचं एवढं सोयला लागले का आम्ही तुमच्या बरोबरच. पण लागतं का सोयला? मोठ्या मोठ्यांना सोय लागलं नाही, त्या रावणाचं लागलं का सोयला? कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी सोन्याची घरं असणारा रावण, त्याचं सोयला लागलं नाही. तुमचं कधी सोयला लागायचं? संसारात सोयला लागणंच नसतो. संसारामध्ये असे सुखदुःख असतात. याच्यातच जसं समुद्रात स्नान करायचं, लाटांमध्ये उड्या टाकावं लागतं. एक मनुष्य कपडे काढले दांडरपेंडीवर उभा, बाकी जाऊन आंघोळ करीत होते. एक अरे बाबा तू कशा करता उभा राहिला? म्हणजे आंघोळ करायला. मग आंघोळ का करीना? नाही लाटा शांत झाल्या का निवांत स्नान करायचं. असेल अरे बाबा लाटा शांत होत नाही, याच्या उडी टाक. तसं या संसारामध्ये सुखदुःखाच्या लाटा कधी संपत नसतात. मग सोयला लागल्यावर मग परमार्थ करू असं जर म्हणाल तर आयुष्य वाया जाईल. आणि मग सावध करतायत महाराज. त्याकरता सांगितलं क्षणाक्षणाला विचार करा. कशाचा विचार करा? या भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करा. प्रथम चरणामध्ये क्षणोक्षणाची करावा विचार. करावा विचार करावा या पार भव सिंधू. विचार करण्यासारखं जगात खूप काही आहे, परंतु हाच विचार करा. कोणता?
तरावया पार भवसिंधू या भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करा. भव म्हणजे काय? भव म्हणजे संसार. संस्कृतमध्ये भू धातू आहे. भू म्हणजे होणे. भूचा भव झाला, निर्माण होणे म्हणजे संसार. कारण जो कधीतरी निर्माण झालेला आहे म्हणून या ठिकाणी भव शब्दाचा अर्थ संसार होतो. संसार सागर, तरावया पार भवसिंधू या संसार सागरातून तरायचा आहे. या संसाराच्या पलीकडे जायचं. संसार म्हणजे काय? घरदार, बायका, मुलं, पाटा वरटा म्हणजे संसार का? संसार शब्दाची व्याख्या अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने. योग वासिष्ठामध्ये चित्ताला संसार म्हटलं. चित्तम एव हि संसारः यत् प्रयत्नेन शोधयेत्. चित्तम एव हि संसारः. चित्ताला संसार म्हटलं का हा सगळा संसार चित्तात बसलेला. तुकोबार आहे एके ठिकाणी संसार शब्द वापरतात. संसार करिता म्हणत्या दोषी टाकी ताळसी पोट बस. जगाची रीत सांगते. तैसा लौकिक कदा राखवेना पतिप्त पावना देवराया. एखादा मनुष्य संसार इतका अडकला असतो ना, काम खूप ओचलान कीर्तना, तो माहित नाही का आमच्या खूप काम आहे, वेळ आहे का आम्हाला. लोक म्हणतात तो कसा येईल इकडं, त्याचं पाप येऊ दे. संसार करता म्हणते दोषी. काम धंदा सोडून परमार्थ करी हिंडला तर घरी काम धंदे करे जीवाला फिरतात टाळ कुठीत. कुठिताती कुठिती टाळ, अवघा मांडियेला गोंधळ, अवघा मांडियेला गोंधळ, अवघा मांडियेला गोंधळ. ओढलं की चालले टाळ कुठं आहे. घरी भांडणं होतात. नवरा बायकोचं भांडण झालं, आला आमच्या काय मिठायला. त्या माणसाची पत्नी म्हणजे महाराज यांना सांगाय माझा ऐकतच नाही. मी म्हणजे झालं काय, उठले की चालले भजनाला, उठले चालले भजन, घरी लक्ष कुठे. तो म्हणलं महाराज असं करतो मी, उद्यापासून भजन बंद करतो, प्यायला सुरुवात करतो. लोक कोणतं परवडतं सांग. काय कोणाचे काय वाद, कोणाचे काय वाद. संसार करता म्हणत्या दोषी टाकीता आळसी पोट पोस. जगाची रीत आहे. बहु बोलू जाता म्हणत्या वाचाळ. काय वाचाळ आहे हो, सारखा बळबळ करतो. न बोलता म्हणते गर्विष्ठ. काय गर्विष्ठ बोलत सुद्धा नाही. न बोलणाऱ्याला गर्विष्ठ म्हणतो. जास्त बोलतो वाचाळ आहेत. भेटीशी न जाता म्हणता निष्ठूर. काय निष्ठूर आहे, भेटायला सुद्धा येत नाही. येता जाता घर बुडविले. जास्त चक्रा मारले आमच्या घराला उमरेल माती नाही ठेवले. अशा प्रकारची जगाची रीत सांगत असताना तुकोबा इथं संसार शब्द वापरतात. संसार करता म्हणत्या दोषी टाकी ताळसी पोटपोस. इथं संसार शब्द घरदार, बायका, मुला संबंधी असणाऱ्या आसक्तीला उद्देशून आहे. माऊली ज्ञानेश्वरमध्ये मीमांसकांचं मत मांडताना संसार शब्द वापरतात. मनती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म किजे मग सर्ग सुख भोगीचे मनोहर. इथं जो संसार शब्द वापरला हा मृत्यूलोक या अर्थाने वापरला. कारण यज्ञाधिक कर्म मृत्यूलोकात होतात. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म केजे हे मीमांसकाचं मत माऊली या ठिकाणी मांडतात. इथं संसार शब्दाचा अर्थ मृत्यूलोक असा होतो. अनेक अर्थ आपल्याला पाहता येते. व्याकरण दृष्टिकोनातून सम्यक सरती ती संसारा. श्रू म्हणजे सरकणे. जो सरकत चालला तो संसार. ज्याच्यात सतत परिवर्तन होतं. बरं का, पिढी बदलली विचार बदलतो. मागच्या पिढीत जे विचार होते आज आहेत का. गुरुदेव नारायणगिरी महाराज सुरुवातीला बैलगाडीवर जायचे कीर्तनाला. आता जर ठरवलं तर बैलगाडीवर. लोक डोकं फिरलं म्हणजे महाराज सोन्याची जरी बैलगाडी केली तरी आता चालणार नाही. साधन हे काळाला अनुसरून असलं पाहिजे नाही का. आपल्या सगळ्यांना ती गोष्टी माहिती आहे. टोपी विकणाराची शाळेमध्ये आपण वाचलेली आहे. तो टोपी विकणारा एका झाडाखाली झोपतो. ते माकड टोप्या घेऊन जातात. कुठल्या टोप्या कुठे माकड नाही द्या. तो डोक्यातली टोपी खाली टाकतो. सगळे माकड टोप्या खाली टाकतात. गोळा करून घेऊन जातो. पण त्या टोपी विकणाऱ्याची पुढची कथा सांगतो बरं का तुम्हाला, जी तुम्ही वाचलेली नाही.
तो टोपी विकणारा म्हातारा झाला. तो टाकला. त्यांनी मुलाला सांगितलं, हे बघ आता मला काही हा धंदा होत नाही म्हणजे, तुला करावं लागेल माझ्या जागेवर. ते अमुक अमुक बाजारामध्ये आपल्या टोप्या फार विकतात. पूर्वीच्या काळात साधनं नसायचे, मग पायी जायचं. आता रस्त्यामध्ये एकच झाड होतं, त्या झाडाखाली मी झोपायचो. म्हणजे माकडं येतात टोप्याच घेऊन जातात. तर सांगून ठेवतो, जर माकडाने टोप्या नेत काय करायचं, आपल्या डोक्यातली टोपी खाली टाकायची. म्हणजे मग ते टोप्या टाकतात, मग उचलून घेऊन जायचं. ठीक आहे म्हणले. बाप थकला, आता बाप आजारी पडला, बापाच्या जागेवर पोरगा आला. आता बापाच्या जागेवर जर मुलगा आला, त्या माकडांची पण पिढी बदलली ना. आता याच्या बापाच्या जागेवर आल्यावर त्या माकडा जागेवर त्यांचे पोरं आले. हा गेला की झोपला, याच्या काही टोप्या काही माकडांनी नेल्या. याने डोक्यातली टोपी खाली टाकली, त्यांनी कोणीच टाकली नाही. उलट एखादा टोपीने तो वर घेऊन गेला. पुढच्या पिढीला माहितीच नाही टाकायची म्हणून. पिढी बदलली, विचार बदलतात. जे विचार मागच्या पिढीत असतात ते पुढच्या पिढीत असं काही नाही आहे. म्हणजे बाप करतो ते मुलांनी केलं पाहिजे असं चालत नाही बरं का. एक ब्राह्मण होता, गरीब होता बिचारा, पण सोहळ्यावळ्यामध्ये पूजा करायचा. कोणीतरी रेशमी सोहळं दिलं त्याला, ते होतं छोटं, ते गुडघ्यापर्यंत जायचं. आता गरीब काय करेल तो देवाच्या पूजेला बसायचं, ते टाणलं जायचं. मग तो बसताना काष्टा सोडून बसायचा पूजेला बसताना. नाही ते सोडून लहान होतं. आता त्याच्यानंतर पोरगा लागला पूजा करायला, त्याच्याकडे पैसा आला, सगळं हाय काष्ट सोडून बसायचा. याला तू कशा करता बसतो, नाही म्हणजे माझा बाप बसवतो. अरे बाबा कपडे नव्हते म्हणून बसत होता, तू कशाला बसतोय ना. कारण बाप करीत होता ते मुलांनी केलं पाहिजे असं काही नाही आहे. आणि संसार याला म्हणत नाही. संसार म्हणजे जो परिवर्तनशील आहे, सम्यक सरती येते संसार, हा जो सतत सरकत चालला तो संसार आहे. अपरिवर्तनशील भगवान आहेत, अपरिवर्तनशील परमतत्व आहे, परिवर्तनशील तत्वज्ञान आहे, अपरिवर्तनशील आत्मा आहेत, पण संसार परिवर्तनशील आहे. आणि अशा प्रकारे परिवर्तनशील असणारा संसार, अस्थिर असणारा संसार जीवनामध्ये स्थिरता देऊ शकत नाही. आणि मग या संसार बंधनातून तरण्याचा विचार करा. क्षणक्षण हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. या भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करा. यातून बाहेर कसं पडताय. कोसलियाने घर सुदृढ पै केले, दोन्ही द्वार लिंपून या आत गुंतू गुंतू मेले. कोश किडा असतो, तो कोश तयार करतो आणि कोश तयार करून संरक्षणाकरता कोश करतो, पण बाहेर पडायला दरवाजाच ठेवीत नाही, मरतो ना त्या कोशामध्ये. तसा संसारी म्हणून संसाराच्या बाहेर पडायला दरवाजा ठेवलाच नाही, हा इथंच गुद मरतोय. घरी पोराच्या शिव्या खाईल, लाता खाईल, पण मंदिरात कधी येणार नाही. पठ्ठ्या 80 वर्षाचा झाला पण अजून मंदिराची पायरी चढला नाही. स्वाभिमानाने सांगतो, बसतो हाय हाय करीत. मग एक म्हातारा भेटला, महाराज काय करावं, पोरगा माझा ऐकत नाही, सून बरं पाहत नाही, बायकोचं माझा पटत नाही, काहीतरी सांगा मला उपाय. म्हणजे आमच्याकडे विणावातल्या माणसं कमी आहे, आमच्याकडे या. तर ते आयुष्यात कधी केलं नाही. म्हणजे कानाला काय म्हणजे मशीन हे कशा करता, ऐकायला कमी झालं. डोळ्याला काय चष्मा, हा कशा करता, दिसायला कमी झालं. तुमचेच कान तुमचं ऐका ना, तुमचे डोळे तुमचं ऐका ना, पोरांनी ऐकावं कशी इच्छा करतात. सावध व्हा. ज्यावेळेला संसारामध्ये आपली गरज राहत नाही त्यावेळेला आपण संसारामध्ये दुळबुळ करू नये. हा तो माझ्यानंतर पोरांचं कसं होईल, पोरं म्हणतात हे लवकर कधी कसं जाईल, पोरं याची जायची वाट पाहणे, पोरांचं कसं होईल, काही काळजी करू नये. मूळ देखो हरि देता है लकड़ी का पलाग, जीवित नर चिंता करे उसका बड़ा भाग. कबीर महाराज सांगतात, मुळद्याला सुद्धा चिंता करायची गरज नाही. मनुष्य मेला, कपडे आणणारे तयार, लाकडं आणणारे तयार, बांबू आणणारे तयार, सुतळी आणणारे तयार, आग लावणारे तयार, फक्त मरून पहा. मुळद्याला सुद्धा चिंता करायची गरज आहे. तू कशाला चिंता करतो. जीवित नर चिंता करे उसका बडा आभार. जीवित नर चिंता करे, जिवंतपणे तू चिंता करतो, तू अभागी आहे, दुर्दैवी आहेस. मग चिंता करू नको, चिंतन कर. कशाचं. क्षणक्षणाचे करावा विचार, तरावया पार भव सिंधू.
कारण हे शरीर नाशवंत आहे, हे सगळं जाणार आहेत आणि काळ याच्या पाठीमागे लागल्या द्वितीय चरणामध्ये. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, देह जाणार सकळ, नाशिवंत 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 देह जाणार सकळ, आयुष्य कांदो काळ सावधान, आयुष्य कांदो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, जाणार सकळ, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई जय जय विठोबा
विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय जय विठोबा जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई Dobar kumai, dobar kumai, dobar kumai, dobar kumai, dobar kumai, dobar kumai, dobar कैलासवासी जनार्दन रंगनाथ पाटील बराडे यांचं असणारं पुण्यस्मरण, प्रथम पुण्यस्मरण, त्यांच्या स्मरणार्थ बाबूराव जनार्दन पाटील बराडे यांच्याकडून आळंदीच्या कामाकरता 51,000 रुपये अर्पण. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी जनार्दन रंगनाथ पाटील बराडे यांच्या स्मरणार्थ बाबूराव जनार्दन बराडे यांच्यातर्फे 51,000 रुपये आळंदीच्या कामाकरता त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्या ठिकाणी सर्व त्यांचा परिवार, सौ सोनाली विलास रोठे नाती, त्यांच्या सोनंदा दत्तात्रय काळे, त्याचप्रमाणे शिवगिरी महाराज भक्त मंडळास विना अर्पण केलेलं आहेत. भजनी मंडळी आहे आणि भजनी मंडळांनी 12 महिने या ठिकाणी भजन केलेलं आहे. भजनी मंडळ येऊन विना घ्या चला. तर भजनी मंडळाला विना अर्पण केला जात आहे. या नाही 12 महिने ज्यांनी भजन केलं गावातील सर्व भजनी मंडळ चला. चला भजनी मंडळ विना घ्यायला चला. सर्व भजनी मंडळ. राम दरबार आश्रम हरिभक्त हरिशरणगिरीजी महाराज यांनाही 11,000 रुपये आणि संदीपन महाराज शिवगिरी आश्रम यांनाही 11,000 रुपये दिले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गेली 12 महिने गावातील सर्व भजनी मंडळांनी या ठिकाणी भजन केलं आहे. या बराडे परिवाराच्या वतीनं आणि त्यांच्या नात्यांच्या वतीनं सर्व भजनी मंडळास विना या ठिकाणी अर्पण करण्यात येत आहे. तरी गावातील सर्व भजनी मंडळी आपण येऊन आणि विना तवराने इकडे आणि आपलं जे आळंदी या ठिकाणी त्याची खोळ काढून घ्या. आळंदी या ठिकाणी जे आपलं बांधकाम चालू आहे, बांधकाम अतिशय मोठं बांधकाम आहे, मोठा खर्च आहे. आणि त्या आळंदीच्या बांधकामाकरता ज्यांना आपलं या ठिकाणी योगदान द्यायचं असेल तर आपण त्या ठिकाणी सिमेंट गोण्या आपण या ठिकाणी देऊ शकता. 11, 21, 51, 101 गावातील पंचक्रोशीतील भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांना कुणाला आळंदीच्या बांधकामासाठी सिमेंटच्या गोणी द्यायच्या असेल तर त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या कोण्या जाहीर करून द्यावीत. त्यांना या ठिकाणी सर पावती दिल्या जाईल. आणि आळंदीच्या कामाकरता कैलासवासी जनार्दन रंगनाथ पाटील बराडे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव बाबूराव नाना हे एक बेटाचे एक निष्ठावंत वारकरी आहेत. त्यांनी आळंदीच्या बांधकामाकरता 51 लाख रुपये सर्वांनी टाळी वाजवून 51,000 रुपये या ठिकाणी त्यांनी आळंदीच्या बांधकामाकरता देणगी देत आहेत. माझा शब्द गेला त्या ते नंतर देऊ शकतील, त्याचं काही अडचण नाही. त्यांनी या ठिकाणी देणगी दिलेली आहेत. त्यांचा सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थांच्या वतीनं सिमेंटची एक गोणी बसून सांगा. सिमेंटची गोणी, सिमेंटच्या गोण्या एक गोणी कोणाला, 2 गोणी कोणाला, 5 गोणी, एक नाही 11 पासून. तर गावातून ज्यांनाही कुणाला गावातून पंचकृषीतून, कारण आपलं ते मोठं काम आहे, मोठा खर्च आहे. मला सांगितलं की पायामध्येच 2-3 कोटी खर्च झालेत, अजून वरचं बांधकाम बाकी आहे. तर ज्या भाविकांना आपलं योगदान, जसं अयोध्या या ठिकाणी राम मंदिर पार पडलं तसं तर राम मंदिर त्या ठिकाणी झालंही असतं, पण राम मंदिराकरता जसं प्रत्येक गावातून
एक रुपये 11 रुपये एक वीट आपण त्या ठिकाणी राम मंदिराकरता दिली. त्याचप्रमाणे आपलं जे आळंदीतील बांधकाम आहे त्या आळंदीच्या बांधकामासाठी आपण या ठिकाणी गुणी देऊ शकता. कोणी 11 गुणी देऊ शकता, 21 देऊ शकता, 5 गुण्या देऊ शकता. नाव द्या नाव. आपण या ठिकाणी जाहीर करावं. आपल्या ठिकाणी सन्मान केला जाईल. आणि या भराडे परिवार कैलासवासी जनार्दन बाबांच्या स्मरणार्थ प्रत्येक भजनी मंडळांकरता एक त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी ग्रंथ देत आहेत. जनाबाबांनी आयुष्यभर परमार्थ केला. आयुष्यभर ते कुठेही कीर्तन असेल तर कीर्तनाकरता हजर असायचे. काय नानी काय आळंदीला नानीतर्फे 1000 रुपये. विढाला 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 क्षणक्षणा हाचे करावा विचार. तरावया पार भवसिंधू नासिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. वडिलांचे स्मरण. आळंदीचं जे मठाचं बांधकाम चालू आहे. आता परवा आळंदीला मुक्कामला होतो आम्ही. आता पहिलं स्लॅब ठोकण्याचं काम चालू झालेलं आहे. खाली तळमजल्यामध्ये आपण पार्किंगची व्यवस्था करतोय. वरचा हॉल कार्यक्रमाचा असेल आणि त्याच्यावरचा हॉल भोजनाचा असेल. असं पार्किंग सहित 3 मजली ते काम होणार आहे. आणि एका स्लॅबला जवळजवळ 3000 गोणे सिमेंट आपल्याला लागते. 3 स्लॅबला 9000 गोणे सिमेंट लागेल. त्यानंतर बाकीचे पुढचे मग भिंतीचे फिनिशिंगचे कामं वेगळे. आणि आता या स्लॅबचा जवळजवळ खर्च, नुसत्या स्लॅबचा खर्च आपला हा 65 ते 70 लाखापर्यंत जाणार आहे. एका स्लॅबचा खर्च सरासरी आता ताबडतोब 2-3 महिन्यात 2 स्लॅब आपण टाकणार आहोत. तेवढी तयारी आपल्याला ठेवावं लागेल. शक्य झालं 3राही स्लॅब टाकून घेऊ. म्हणजे एकदा स्लॅब पडल्यानंतर बाकीचे कामं, कारण मोठे कामं असतात. जसं आपण बेटामध्ये जो सभामंडप केलेला आहे त्या सभामंडपाला आतमध्ये एकही कॉलम नाही आहे. आळंदीचा सुद्धा मंडप आपण तसाच करतोय, त्याला सुद्धा कुठेही कॉलम नाही आहेत. कारण हॉल असा एक प्रशस्त असला पाहिजे. आणि मग जवळजवळ 64 फुटाचं अंतर आहे. 64 फुटाच्या मध्ये कॉलम नसल्यामुळं ते कॉलम बीम सर्व हेवी असल्यामुळं तो खर्च आणखी वाढला. आता हे खर्च पुन्हा पुन्हा होणार नाही. पिढ्याने पिढ्या टिकणारे हे कामं असतात. म्हणून काम करताना आपण या ठिकाणी चांगलंच काम करायचं आहे म्हणून मोठा खर्च आणि तो आहेत. आता ही व्यवस्था आपल्याकरताच आहे. आपण जाणार, आपणच इथे थांबणार आहोत, आपणच राहणार आहोत. वारकऱ्यांची व्यवस्था वारकऱ्यांकरताच करायची आहेत आणि आपणच करून आपल्याच खर्चातून ते होणार आहेत. खर्च करणारे आपण आहोत, राहणारे आपण आहोत. म्हणून आपण सर्वांनी योगदान करावं. आर्थिक रूपाने करताला आर्थिक रूपाने करावं किंवा सिमेंट रूपाने करायचं असेल तर आपण सिमेंटच्या गोण्या देऊ शकतो. 5 गोण्या, 10 गोण्या, 25 गोण्या, 100 गोण्या, 50 गोण्या कोणाला काय द्यायचे असतील तर आपण देऊ शकतो. मी या ठिकाणी तुमचे बाबूराव जनार्दन भराळे यांना धन्यवाद देईल. जनार्दन रंगनाथ वडील भराळे त्यांच्या स्मरणार्थ 51,000 रुपये त्यांनी आळंदीच्या कामाकरता दिले. कैलासवासी आश्रम पटेल तोडमल यांच्या स्मरणार्थ दादासाहेब पटेल तोडमल यांच्याकडून 51 गोणी सिमेंट. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दादा पाटील दादासाहेब तोडमल आश्रम पटेल तोडमल यांच्या स्मरणार्थ आळंदीच्या कामाकरता 51 गोणी सिमेंट त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे.
एक पावती पुस्तक आपल्याला दिलं जाईल आणि आपल्याला या सर्व गोष्टीच्या पावती देखील मिळेल. आजूबाजूच्या गावची मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या सर्वांनीच योगदान करावं. भगवंताच्या कृपेने यावर्षी पाऊस पाणी बरं आहेत, पिकंही चांगले आहेत, गंगामाई भरेल आहेत, म्हणून फार काही अडचण आहे असं वाटत नाही. भगवंताकरता खर्च केला तर भगवान कुठंतरी देतो असतो. यावर्षी सिन्नर तालुक्यामध्ये पंचाळ्याला सप्ताह झाला. सुंदर सप्ताह त्या लोकांनी केला. तर नवीन गाव होतं, बेटाबद्दल त्यांना कल्पना नव्हती, सप्ताहाबद्दलही कल्पना नव्हती, पण सुंदर सप्ताह त्यांनी केला. आपल्या वारकऱ्यांची सेवा खूप केली. आणि सप्ताह झाल्याच्या नंतर कांद्याला एवढे भाव वाढले, त्यांचे कितीतरी पटीने पैसे झाले. ज्यांनी जेवढी वर्गणी दिली त्याच्या 10-10, 20-20 पटीने पैसा त्यांना मिळाला. ते लोक इतके खुश झाले. ते म्हणे आमच्या आयुष्यात आम्हाला एवढे पैसे कधी मिळाले नाही. आणि गंगागिरी महाराजांच्या कृपेने आणि सप्ताह कसा झाला आणि हे आम्हाला कळालं नाही. तर अशा प्रकारे महाराजांच्या कृपेने सर्व काही होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांच्या पाटाच्या पाण्याचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून टांगलेला होता. आणि यावर्षी त्यांना पाटालाही पाणी आल्यामुळं त्यांना एक एवढंच समाधान वाटलं की त्यांना आनंद वाटलं की गंगागिरी महाराजांचा सप्ताह आम्ही केल्यामुळं आमचा कायमचा दुष्काळ गेला. आणि म्हणून अशा प्रकारे हे महाराजांची कृपा आहेत. महाराजांकरता आपण जर योगदान केलं तर महाराज आपल्याला कधी कमी पडून देत नाही. अशा प्रकारचा अनेकांचा अनुभव आहेत. आणि ही सेवा आहेत, भगवंताची सेवा आहेत आणि आपल्या वारकऱ्यांची सेवा आहेत. निश्चित या सेवेमध्ये आपलं योगदान असावं. सुखदेव भाऊ यांच्या स्मरणार्थ 11,000 रुपये आळंदी कैलासवासी सुखदेव भाऊ भराडे यांच्या स्मरणार्थ कोरक पाटील भराडे. विढाला 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 आवरून घेऊ 10-15 मिनिटांमध्ये आपण. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशिवंत मूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा. स्मरे त्या हरिहरा जय श्री कृष्ण गोविंदा. काय या शरीरामध्ये रक्त रेत दुर्गंधे जंतू नरकमुताने भरले. देहस्तिमांस रुधिरे भीमते त्यजत्वं जया सुतादिच सदा ममता विमुञ्च. पश्चान्निशं जगदिदं क्षणभङ्गदिष्टो वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठ. देह अस्ति मांस हृदय रक्त येत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरलेले शरीर आहे. म्हणून सावध करतायत. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. धनदार पुत्र जना, धनदार पुत्र जना, धनदार पुत्र जना, धनदार पुत्र जना. बंधू सोय रे बेजुना, बंधू सोय रे बेजुना,
दारा पुत्र जन बंधू सोयरे पिसुना सर्व मिथ्या हे जाणून शरण गा देवासे. सर्व मिथ्या हे जाणून सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. काळ टपून बसलाय. जब भग भग जमान चर लग भग जगरम भगवत भजत सुभगन जगर वेंगल से अचल बसरे झटपट मन चेत कपट तेज घटपट कावदाने पट सिर झपट करे कावदाने पट सिर झपट करे कावदाने पट सिर झपट करे कावदाने पट सिर झपट करे. काळ काय करतोय? आयुष्य खातो काळ सावधान. डोळ्यात दिसायला कमी झालं, काने ऐकायला कमी झालं, द्रग द्रग नाही त्याच्या देह झपटक मग पग पग मग मग अलग परम चक चक मुख दंत वचन जप भग भग जम अनुचार लग भग चकरम. तोंडातले दात पडले, हवा निघून जाते बोलताना. चक चक मुख दंत वचन जप भग भग जम अनुचार लग भग चकरम. आता सावधान. भगवत भजत सुभगनर जगर पिंगल सुयश अचल बसरे झटपट मन चेत कपड त्याचे खट्टपट कालने पडसेर झपट करे कालने पडसेर झपट करे कालने पडसेर झपट करे. काळाची झपट आहे आता. सावध. आयुष्य खातो काळ सावधान. बरं महाराज, सावध होऊन करायचं काय नेमकं? सावध होऊन सत्संग करायचा आहे, कुसंगतीचा त्याग करायचा आहे महाराज. संगत संतन की करले संगत संतन की करले कछु करले जन्म का सार्थक कछु करले संगत संतन की करले संगत संतन की करले संगत संतन की करले जन्म का सार्थक कच करले. संत समागमाची आवड आणि परमार्थाची तातडी करा, कारण कधी मृत्यू सांगता येणार नाही म्हणून सावधान. तृतीय चरणामध्ये संत समागमे धरावी आवड. संत समागमे धरावी आवड. संत समागमे धरावी करावी तातडी नाशिवंत देह संत समागमाचे कैलासवासी रामकिसन कैलासवासी विमलबाई बराडे यांच्या स्मरणार्थ सोमनाथ कैलास बराडे, सोमनाथ व कैलास दोघं बंधू यांनी 51 गोण्या सिमेंट दिले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपल्या मात्यापित्यांच्या स्मरणार्थ कैलासवासी रामकिसन आणि कैलासवासी विमलबाई यांच्या स्मरणार्थ सोमनाथ आणि कैलास दोघांनी मिळून 51 गोण्या सिमेंट या ठिकाणी जाहीर केल्या.
सुखदेव पाटील भराडे यांच्या स्मरणार्थ गोरख सुखदेव भराडे यांच्याकडून 31 गोणी सिमेंट. धन्यवाद. चंद्रकलाबाई चौधरी 5151 रुपये आळंदी करता. विजय सुखदेव पाटील भराडे यांच्याकडून 31 गोणी सिमेंट. दादासाहेब लक्ष्मण भराडे 21 गोणे सिमेंट. धन्यवाद. मठामध्ये यादी राहील कोण लागे यादी हा पुस्तक दिलं जाईल आपल्याला. हो. आणि कोणाला काय गोणे संदीप महाराजांक जमा केलं तरी चालेल. भानदास पाटील मुरकुटे कमलपूर 11 गोणी सिमेंट. धन्यवाद. हा 11,000 रुपये. बरं बरं इथं गोणीला 11,000 लिहा. 11,000. भानदास पाटील मुरकुटे 11,000 रुपये. धन्यवाद. कमलपूरकर बाबा भानदास बाबा भाऊसाहेब भानदास पाटील दुसरे यादीत होते. हा भानदास बाबा आहे भाऊसाहेब दादा आहे जुनी माणसं आहे. बापू वाकडे 11 गोण्या सिमेंट. धन्यवाद. सगळे लिहून घ्या. या ठिकाणी संदीप महाराजांकडे यादी राहील आणि त्यांच्याकडे पुस्तकही दिलं जाईल. जे के जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. बरं त्यांच्यातर्फे 11,000 रुपये. धन्यवाद. विठाला 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 संत समागमे धरून यावडी करावी तातडी परमार्था किंवा संत समागमे धरावी यावडी करावी तातडी परमार्थाची तातडी करा. सत्संगाची आवड धरा. शेवटी महाराज सांगतो या इह लोकामध्ये संसारामध्ये डोळ्यात धूर घालून बसू नका शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे लोकीचा रे तुका म्हणे लोकीचा विहारे ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ईश्वर मावली ज्ञानराज मावली संदीप महाराज शिवगिरी आश्रम यांच्या वतीने 51 गोणी सिमेंट आळंदीच्या कामाकरता. या ठिकाणी कैलासवासी बाबूराव शंकर भराडे यांच्या स्मरणार्थ लताबाई यांच्याकडून 1100 रुपये 1100 रुपये रोख. धन्यवाद. तुका म्हणे ह्या लोकीच्या नाही डोळे धुरे भरून राहो.
किंवा नका डोळे धुरे भरून येणार हो. डोळ्यात धूर घालून बसू नका, सावध व्हा. मृत्यू केव्हाही सांगता येत नाही. आणि म्हणून महाराज सावध करतात आणि उपदेश करतात. उपदेश प्रकरणातील असणारा अभंग आहेत. या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने उपस्थित सर्व भक्तगण, भराड्यावर परिवारावर प्रेम करणारे त्यांच्या आपतेष्ट मित्रगण, भजनी मंडळ, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, गायकवादक मंडळ, महाराज मंडळ, सर्वांना धन्यवाद. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित. विठ्ठल जय.